नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, क्रीडा शिक्षकांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। 4860 पदे मंजूर झालेली आहेत आणि त्या संदर्भातली अतिशय महत्त्वाची न्यूज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या संदर्भातला GR सुद्धा याआधी मी तुम्हाला पाठवलेला होता। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर केंद्र शाळा स्तरासाठी शिक्षण विभागाचा निर्णय नव्याने पदे निश्चित करण्यात आलेली आहेत आणि या ठिकाणी आपल्याला ती पदे कोणत्या जिल्ह्यांसाठी किती आहेत हे सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर एकूण केंद्रस्तरीय विशेष शिक्षक 306 आहेत आणि क्रीडा शिक्षकांची 306 पदं आहेत। अहिल्यानगरचा जिल्हा जर पाहिला 246 क्रीडा शिक्षकांची पदं आहेत। छत्रपती संभाजीनगर जर पाहिलं तर 128 आहेत। कोल्हापूरची 171 आहेत। नाशिक जर पाहिलं तर 244 पदं आहेत। सातारा जिल्ह्याची जर पाहिली तर 223 पदं रिक्त आहेत आणि सोलापूरमध्ये जर पाहिलं तर 199 पदं आहेत। ठाणेमध्ये 103 पदं आहेत। अशा विविध जिल्ह्यांची पदेसुद्धा मी तुम्हाला याआधी शेअर केलेली आहेत। या ठिकाणी आजची न्यूज जर पाहिली आपण तर राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आस्थापनांवरील पायाभूत पदांची उजळणी करून पदे नव्याने निश्चित करण्यात आली आहेत। त्यात केंद्र स्तरावर क्रीडा शिक्षक संवर्गातील प्रत्येकी एक पद शालेय शिक्षण विभागाने मंजूर केले आहे। त्यानुसार केंद्रस्तरीय क्रीडा शिक्षकांच्या 4860 पदे मंजूर करण्यात आली आहेत। राज्यातील जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील शिक्षकीय संवर्गातील 2,36,228 पायाभूत पदे प्राथमिक निश्चित केली आहेत। राज्यातील समूह साधन केंद्रांची केंद्र शाळा 21 ऑगस्ट 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार पुनर्रचना करण्यात आली आहे। त्यानुसार राज्यात सद्यस्थितीत 4860 समूह साधन केंद्र अस्तित्वात आहेत। 15 मार्च 2024च्या शासन निर्णयान्वये संच मान्यतेचे निकष सुधारित केले आहेत। त्यानुसार केंद्र स्तरावर प्रत्येकी एक याप्रमाणे क्रीडा शिक्षक संवर्गातील पद मंजूर केले। त्यानुसार केंद्रस्तरीय विशेष शिक्षक क्रीडा शिक्षक हा 4860 पदांचा समावेश असलेला संवर्ग निर्माण झाला आहे आणि येणाऱ्या या टेटमध्ये किंवा या झालेली जी टेट आहे, येणारी जी भरती आपली जी सुरू आहे त्या भरतीमध्ये जूनपर्यंत हे सर्व क्रीडा शिक्षक त्या जिल्हा परिषदेच्या शाळेवरती असतील असं देखील आपल्याला त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि त्याची प्रक्रिया आपल्याला आत्ताच आपण सेल्फ सर्टिफायची प्रोसिजर चालू आहे ती झाल्यावरती ही पदे आपल्याला 2026 पर्यंत मेपर्यंतची जी रिक्त पदे आहेत ती रिक्त पदांची संच मान्यता आणि त्यावर आधारित असणारी ही संपूर्ण पदं भरली जातील असं आपल्याला या ठिकाणी शासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। तर ही खूप महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे। अध्यादेश जर पाहिला तर एखाद्या वर्षाच्या संच मान्यतेनुसार काही जिल्ह्यात उपलब्ध होणारी पदे मंजूर पदांपेक्षा जास्त असल्याची शक्यता असेल तर अशा परिस्थितीत इतर जिल्ह्यातील पदे तात्पुरत्या स्वरूपात समायोजित करण्याचा अधिकार शिक्षण आयुक्तांना असणार आहे। हाही अध्यादेशात आपल्याला देण्यात आलेला आहे। मात्र संपूर्ण राज्यासाठी मंजूर असलेल्या एकूण पायाभूत पदांच्या मर्यादेतच तात्पुरत्या पदांचे समायोजन करता येईल। याशिवाय केंद्रस्तरीय विशेष शिक्षक, केंद्रस्तरीय विशेष शिक्षक, दिव्यांग आणि क्रीडा या दोन्ही संवर्गाची बिंदू नामावली नोंदवही जिल्हा परिषद स्तरावर स्वतंत्रपणे जतन करणे आवश्यक राहील। म्हणजेच या ठिकाणी आपण पाहिलं तर ही नोंदवही त्यांची विशेष असणार आहे, ती वेगळ्या बाजूला काढली जाणार आहे। त्यांची नोंदसुद्धा त्या ठिकाणी स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे। तर ही खरं तर क्रीडा शिक्षकांच्या माझ्या सर्व बंधू भगिनींसाठी खूप महत्त्वाची आनंददायी गोष्ट आहे। त्या सर्वांची जी आत्तापर्यंतची इच्छा होती, मागील वर्षी जर पाहिलं 2022मध्ये यांची पदं आली नाहीत आणि बरेचसे क्रीडा शिक्षक नाराज होते खरं तर, परंतु आता हा आनंदाचा दिवस आहे। त्यांची दिवाळी भविष्यामध्ये नक्कीच गोड होईल अशी आपण अपेक्षा ठेवूया। सर्वांना खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।